नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटर्नशिप सेकंड इयर या ॲक्टिव्हिटीची किंवा या उपक्रमांची माहिती घेणार आहोत. बी एडच्या अभ्यासक्रमामध्ये 207 या क्रमांकाचा हा अभ्यासक्रम किंवा ही ॲक्टिव्हिटीज आहे आणि याला 8 क्रेडिट आणि 16 आठवडे म्हणजे 16 वीकसाठी हा पूर्ण उपक्रम जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. एकूण 200 गुणांसाठी हा संपूर्ण ॲक्टिव्हिटी किंवा उपक्रम दिलेला आहे. तर त्यामध्ये ॲक्टिव्हिटी 1, 2, 3 किंवा वेगवेगळ्या ज्या आहेत 5-6 ॲक्टिव्हिटीज आहेत, तर त्या कोणकोणत्या आहेत त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. जवळजवळ 5 ते किती ॲक्टिव्हिटीज आहे, 5 ते 6 ॲक्टिव्हिटीज यामध्ये दिलेल्या आहेत. आता आपण पाहूया की नेमकं त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे किंवा काय घ्यायचं आहे ते. नंबर 1 ॲक्टिव्हिटीजमध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला घ्यायचे आहे ब्लॉक टीचिंग. ब्लॉक टीचिंगच्या संदर्भात सुद्धा अनेक तुम्ही शाळेमध्ये सराव पाठ घेतलेले आहेत, त्यामुळे ब्लॉक टीचिंग किंवा सराव पाठाच्या संदर्भात तुम्हाला तो अनुभव आहे. आता ब्लॉक टीचिंग घेणं किंवा सराव पाठ घेणं, तर तो सेम ॲक्टिव्हिटीज म्हणून आपल्याला ब्लॉक टीचिंग या ठिकाणी घ्यायचं आहे. ज्या मेथड तुमच्या 2 आहे, 2 मेथडवर आधारित काय घ्यायचं आहे तुम्हाला लेसन्स तयार करायचे आहे. म्हणजे 3 लेसन एका मेथडचे आणि 3 लेसन दुसऱ्या मेथडचे. परंतु त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की तुम्हाला 3 तास म्हणजे एकूण 6 तास घ्यायचे आहे पहिली मेथड आणि दुसरी मेथड धरून. तर प्रत्येक 3 तासानंतर तुम्हाला परीक्षेचं आयोजन करायचं आहे. लक्षात येतं तुम्हाला मला काय म्हणायचं आहे की परीक्षेचं आयोजन करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्रश्नपत्रिका काढून विद्यार्थ्यांची एक्झाम घेऊन ती तुम्हाला चेक करायची आहे, त्याचं गुणदान करायचं आहे, प्रश्नपत्रिका तयार करायची आहे. हा महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये आहे. तुम्ही 3 लेसन घेतल्यानंतर तुम्हाला नियोजन, पाठ नियोजन करायचं आहे, ज्याला आपण घटक नियोजन म्हटलेलं आहे. घटक नियोजन करायचं आहे, त्या संदर्भातली माहिती लिहायची आहे. त्यानंतर संविधान तक्ता तयार करायचा आहे, जे तुमचं फर्स्ट इयरला झालेलं आहे. संविधान तक्ता तयार करायचा आहे. संविधान तक्ता तयार झाल्यानंतर त्या अनुषंगाने प्रश्नपत्रिका तयार होईल. प्रश्नपत्रिका तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याचे आदर्शवत उत्तरं कोणती असतील तेही त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी जी गुणदान यादी तयार केलेली आहे ते सुद्धा त्या ठिकाणी लिहायचं आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला म्हणजे मेथड 1 आणि 2 त्या दोन्हींचंही या प्रकारे करायचं आहे. लक्षात घ्या, प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं गुणदान आहे किंवा मार्क्स आहे. त्याच्यानंतर दुसरी जी ॲक्टिव्हिटीज आहे ती जर तुम्ही विचार केला तर ती आहे प्लॅन ऑफ इव्हॅल्युएशनच्या संदर्भात, जे आपण आता परीक्षाच्या वगैरे संदर्भात बोलत होतो ना, तर ती आहे. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तर एका मेथड आणि दुसऱ्या मेथडचं सुद्धा माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजे गृहीत धरा की तुमची सायन्स आणि मॅथ विषय आहेत, तर त्या अनुषंगाने म्हणजे घटक, उपघटक किंवा तुम्ही काय काय त्याला कृती केलेली आहे, संविधान तक्ता तयार केला आहे का, प्रश्नपत्रिका तयार केलं आहे का, घटक नियोजन तयार केलं आहे का, असं प्रत्येक विषयाचं त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. लक्षात येतं आहे मला काय म्हणायचं आहे की प्रत्येक ठिकाणी ते करणं अपेक्षित आहे एका मेथडला धरून. म्हणजे नोंदणी करताना इंडेक्समध्ये सुद्धा या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत तारखेसहित. ही झाली दुसरी ॲक्टिव्हिटी. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटीज काय आहे की शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं रेकॉर्ड असतात. आता रेकॉर्ड तुम्ही म्हणाल तर काय, दस्तऐवज, ज्याला आपण अभिलेख असं म्हणतो. प्रत्येक शाळेला काही ना काही माहितीचा अभिलेख त्या ठिकाणी असतो. गृहीत धरा की जनरल रजिस्टर आहे, विद्यार्थ्यांचे TCच्या संदर्भात आहे, दाखल्यांच्या संदर्भात आहे, आवक जावक रजिस्टर आहे, काही महत्त्वाच्या नोंदी करायच्या त्या ठिकाणी आहे, जसं ग्रंथालयाच्या आहेत किंवा प्रयोगशाळेच्या आहेत. तर त्यासुद्धा नोंदी करण्याचे जे काही रेकॉर्ड्स आहेत तर त्या रेकॉर्डचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्या संबंधित क्लार्ककडे जाऊन, जो कोणी ऑफिसचा प्रमुख असेल, आणि त्या रेकॉर्ड्समध्ये काय मेन्शनिंग केलेलं आहे, काय महत्त्वाचे आहे, कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व काय. जसं TCच्या संदर्भात तुम्ही हाताने त्यामध्ये बदल करू शकत नाही, कारण कायदा आहे त्या संदर्भात. अशा अनेक ज्या रोस्टर असतील किंवा बाकीचं सर्व्हिस बुक असेल, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्याची माहिती लिहायची. ती माहिती लिहिणं म्हणजे तुम्ही ती ॲक्टिव्हिटीज कधी पूर्ण केलेली, तिची तारीख कधी आहे, तर ती सुद्धा नोंद यामध्ये करणं आवश्यक आहे, जे ॲक्टिव्हिटीज 3 क्रमांकामध्ये येत असते. पुढचा आहे रिपोर्ट ऑन करिक्युलर ॲक्टिव्हिटी, ज्याला आपण एक्स्ट्रा करिक्युलर असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता गृहीत धरा की ज्या दिवसापासून तुमची इंटर्नशिप सुरू होईल त्या दिवसापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत अनेक ॲक्टिव्हिटीज होऊन जातात. आता जसं पुण्यतिथी आहे, एखाद्या थोर व्यक्तींची जयंती आहे, काही शाळेच्या संदर्भात ॲक्टिव्हिटीज आहे, एखादी स्पर्धा तुम्ही घेतलेली आहे, एखादी उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे, एखादी क्रीडा स्पर्धा घेतली, काही कविता स्पर्धा तुम्ही घेतली, काही लेखन स्पर्धा तुम्ही त्या ठिकाणी घेतली, काही निबंध स्पर्धा घेतलेली आहे. तर अशा उपक्रमांचे फोटोज, इव्हेंट फोटो आणि तुमचा त्यामध्ये असणारा प्रत्यक्ष सहभाग, म्हणजे त्या घेतलेल्या कशा आहेत, त्याचा तुम्ही रिझल्ट कसा लावलेला आहे, जर क्रीडा स्पर्धा घेतली असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची नोंद जी आहे ती ॲक्टिव्हिटीज क्रमांक 4 मध्ये करणं आवश्यक आहे. म्हणजे त्याची माहिती लिहायची. म्हणजे त्यात किमान किती असल्या पाहिजे, 4 ॲक्टिव्हिटीज किमान होणं अपेक्षित आहे, जेणेकरून तिचं तारीख, वार, विद्यार्थ्यांची नावं आणि शिक्षकांची, प्राचार्यांची परवानगी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. याच्यानंतरची जी ॲक्टिव्हिटीज आहे
ती आहे क्रमांक 5ची ॲक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, हा एक लक्षात घ्या तुम्ही संदर्भ, की तुम्ही जर दोन मेथडनी जर तुम्ही शाळेमध्ये शिकवत असाल, तर तुमच्या सहकारी, तुमचे कलिग्स जे कुणी असतील, तर त्या कलिग्सचा पार्ट ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे आणि त्याची सही त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि ज्यांनी कोणी ऑब्झर्वेशन हे केलेलं आहे त्याची सुद्धा त्या ठिकाणी सही येणार आहे. म्हणजे त्याला पियर ग्रुप म्हणजे समूह गट असं म्हटलेलं आहे, समवयस्क गट असं म्हटलेलं आहे, ज्या माध्यमातून तुम्ही तो एक प्रूफ असतो की तुम्ही स्वतःची सही आहे, म्हणजे तुम्ही ऑब्झर्वेशन केलेलं आहे. ज्याचं ऑब्झर्वेशन केलं त्याचा विषय त्या ठिकाणी मेन्शन केलेला असतो. शक्यतो तुमचा विषय सारखा राहील, जेणेकरून आपल्या सहकाऱ्यांचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, त्या पाठाचं ऑब्झर्वेशन करणं अपेक्षित आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये दिलेला आहे. ह्या ॲक्टिव्हिटीज नंतर एक 6वी जी ॲक्टिव्हिटीज आहे, तर ती आहे एक तर पॅरेंट्स असोसिएशन जे आहे त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही लिहू शकता, किंवा दुसरी जी त्याच्यामध्ये मेन्शनिंग आपण केलेली आहे, तर ती कशा संदर्भात केलेली आहे तुम्हाला थोड्या वेळात अगोदर सांगितलं. कशा संदर्भात केलेली आहे, एक टीचर्स असोसिएशन आणि दुसरी समाजसेवा, जे कोरिलेट आहे समाजाशी निगडीत असणारी जी ॲक्टिव्हिटीज आहे, तर ती आपण त्या ठिकाणी गृहीत धरली. जसं ब्लड डोनेशन कॅम्प असेल, किंवा आरोग्य शिबिर असेल, किंवा पर्यावरण जनजागृती असेल, किंवा एखादी पथनाट्य असेल, रॅली असेल, की ज्या माध्यमातून काहीतरी संदेश समाजाला जाऊ शकतो आणि त्यातून समाजाला फायदा होऊ शकतो, ही त्यामागची जो विचार आहे तो त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तर समाजाशी निगडीत एखादी ॲक्टिव्हिटी. आता बरेच लोक काय करतात शाळेमध्ये तुम्ही असताना, की शिक्षक पालक संघ जो आहे तर त्याची माहिती घेतात, कारण त्याचे बराचसा रेकॉर्ड त्या ठिकाणी दिलेला असतो, तर ते विद्यार्थी लिहितात. आणि हे सगळं दिल्यानंतर ह्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजला गुणदान दिलेलं आहे, प्रत्येक ॲक्टिव्हिटीजला मार्क्स दिलेले आहे. आणि हा सगळा उपक्रम जो आहे तो तुम्हाला किती महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे, 4 महिन्यामध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टी तयार करताना जर तुम्ही शेवटची काही पायनं पाहिली, तर ह्या सगळ्या उपक्रम तयार करताना तुमच्या स्वतःचं वेळापत्रक, की तुम्ही कोणत्या तारखेला, कोणत्या आठवड्यामध्ये कोणती गोष्ट केलेली आहे, कोणता उपक्रम केलेला आहे, तर तो त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस संपूर्ण तास तुम्ही बिझी राहू शकत नाही. मग त्या तासामध्ये तुम्ही काय केलं, की तुम्ही तुमचं रेकॉर्ड जे आहे त्याचं रायटिंग केलं, किंवा शिक्षकाला मदत केली, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही सहभाग घेतला, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. हा एक महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की बरेचसे तास मोकळे आहे सर, मग तुम्ही करायचं काय, त्याच्यामध्ये मेन्शन करायचं काय. मग तुम्ही काय करू शकता, बिझी इन युअर ओन वर्क, तुम्ही ह्या गोष्टी त्या ठिकाणी मेन्शनिंग करू शकता. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती, जी तुम्हाला देणं मला आवश्यक त्या अनुषंगाने वाटलेलं आहे. तुम्ही सर्व ही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करा. तुम्हाला सगळ्यांना एंट्रन्सशिपच्या शुभेच्छा.